Hello, good evening, all students, parents आणि जे सर्वजण इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करतात अशा सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. आज पुन्हा आपल्यासाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. कालपर्यंत 4 शब्दांचं इंग्रजी वाक्य कसं असतं ते पण अर्थपूर्ण, या 4 शब्दांच्या अर्थपूर्ण शब्दांच्या मदतीने आपण इंग्लिश स्पोकनचा एक व्हिडिओ बनवला होता. आज वाक्यामध्ये 5 शब्द असणार आहेत. तर 5 शब्दांच्या मदतीने देखील इंग्रजीमध्ये अर्थपूर्ण वाक्य कशी बोलतात, कशी वाचतात, कशी लिहितात, या सर्व गोष्टींचे ज्ञान आपल्याला मिळणार आहे. पहिलं वाक्य आहे, आय लव टू रीड बुक्स. तुम्ही या पहिल्या वाक्यामध्ये शब्द मोजा. आय पहिला शब्द, लव दुसरा शब्द, टू तिसरा शब्द, रीड चौथा शब्द आणि बुक्स पाचवा शब्द. पण वाक्याला एक परफेक्ट निश्चित असं मीनिंग आहे, अर्थ आहे. बघा, आय लव टू रीड बुक्स, मला पुस्तके वाचायला आवडतात. मी असं म्हणू शकतो, आय लव टू डान्स ऑन द स्टेज. आय लव टू रीड न्यूजपेपर्स. आय लव टू रीड मॅगझिन. आय लव टू रीड आर्टिकल्स. राईट. दुसरं वाक्य बघा, द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. द हा पहिला शब्द आहे, सन हा दुसरा शब्द आहे, रायजेस हा तिसरा शब्द आहे, इन हा चौथा शब्द आहे, ईस्ट हा पाचवा शब्द आहे. द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. तिसरं वाक्य आहे, शी इज अ व्हेरी टॅलेंटेड. ती खूप प्रतिभावान आहे. तुम्ही असं म्हणू शकता, शी इज अ व्हेरी ब्युटिफुल. शी इज अ व्हेरी स्टडियस. राईट. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघा, प्लीज गिव्ह मी सम वॉटर. त्याच्यानंतर वी आर गोइंग टू स्कूल. आपण असं म्हणू शकतो, वी आर गोइंग टू हॉस्पिटल. वी आर गोइंग टू होम. वी आर गोइंग टू गार्डन. राईट. द स्काय इज व्हेरी ब्लू. द स्काय इज व्हेरी ब्लू. आकाश खूप निळे आहे. ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे. ही प्लेज क्रिकेट एव्हरी डे. आपण असं म्हणू शकतो, ही प्लेज कबड्डी एव्हरी डे. ही प्लेज खो खो एव्हरी डे. ही प्लेज फुटबॉल एव्हरी डे. मेनी सेंटेन्सेस वी कॅन मेक विथ हॅव्हिंग वन पॅटर्न. राईट. तर या पहिल्या स्क्रीनमध्ये आपण 7 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा आपल्या सरावासाठी अजून काही वाक्य आहेत की जी 5 शब्दांनी बनलेली आहेत. बर्ड्स फ्लाय इन द स्काय. पक्षी आकाशात उडतात. आय विल हेल्प यू टुमारो. राईट. माय मदर कुक्स डिलिशियस फूड. माय मदर कुक्स डिलिशियस फूड. डू यू लाईक मँगो ज्यूस. हा प्रश्न आहे. याला इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणतात किंवा क्वेश्चन म्हणतात. राईट. टाइम इज व्हेरी प्रेशस नाव. टाइम इज व्हेरी प्रेशस नाव. आता वेळ खूप मौल्यवान आहे. दे आर प्लेइंग इन गार्डन. दे आर प्लेइंग इन गार्डन. राईट. त्याच्यानंतर अजून वाक्य आहेत आपल्याकडे. बघा, खूप काही सराव आपल्याला करता येणार आहे. बघा, ऑलवेज स्पीक द ट्रूथ डेली. ऑलवेज स्पीक द ट्रूथ डेली. द फ्लावर स्मेल्स व्हेरी स्वीट. द फ्लावर स्मेल्स व्हेरी स्वीट. कीप युअर रूम क्लीन ऑलवेज. कीप युअर रूम क्लीन ऑलवेज. ही इज माय बेस्ट फ्रेंड. ही इज माय बेस्ट फ्रेंड. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. Water is essential for life. Water is essential for life. I am learning English now. तुम्ही असं म्हणू शकता, I am learning मराठी now. I am learning French now. I am learning Japanese now. Right? I am learning
अमेरिकन नाव, म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट लँग्वेज, आपण भाषाविषयी बोलत आहोत. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी पुन्हा शेवटची 5 वाक्य आहेत बघा. आय एम लर्निंग इंग्लिश नाव. द कॅट इज अंडर टेबल. द कॅट इज अंडर टेबल. मांजर टेबलाखाली आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. यू लुक व्हेरी हॅपी टुडे. यू लुक व्हेरी हॅपी टुडे. तू आज खूप आनंदी दिसत आहेस. ट्रीज गिव्ह अस फ्रेश एअर. ट्रीज गिव्ह अस फ्रेश एअर. झाडे आपल्याला ताजी हवा देतात. नेवर गिव्ह अप युअर ड्रीम्स. नेवर गिव्ह अप युअर ड्रीम्स. तुमची स्वप्ने कधीही सोडू नका. राईट. तर एकूण we have studied around 25 sentences with having 5 words in each sentence. म्हणजे प्रत्येक वाक्यात 5 शब्द असतात आणि ते 5 शब्द देखील इंग्रजीमध्ये वाक्याला पूर्णतः अर्थ देण्याचा प्रयत्न करतात, ते आपण पाहिलं आहे. By the way, as a student, you people can try to make such sentences with the help of a same pattern. म्हणजे त्या पॅटर्नच्या मदतीने तुम्ही अशा प्रकारची वाक्य वापरून यू कॅन यूज दीज सेंटेन्सेस इन युअर डे टू डे लाईफ फॉर बेटर और बेस्ट कॉम्प्रेन्शन और कॉन्व्हर्सेशन. आय कॅन से, उत्तम संभाषणासाठी आपण अशा शब्दांचा वाक्यांचा उपयोग करू शकतो. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, खूप काही शिकायला माहिती मिळाली असेल, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू स्पीक विथ यू.